नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. असं मला शेजेल सांगतो पण हो, मंडळी जुनीच आहे आपली. पण आजचा विषय असा आहे काय हो तू संकेत कट नको करू, अजिबात कट करू नको. विषय असा आहे, उद्या आहे ऋषींचा उपवास. सगळ्यांची इच्छा होती का ऋषींच्या उपवासाची भाजी कापताना थोडीशी तरी व्हिडिओ आली पाहिजे, म्हणून मी भाजी कापायला पण बसलो. आणि सोबत आई साहेब, आई किती भाज्या लागतात आपल्या ऋषीला? 21 भाज्या लागतात अशी आई सांगतं. 21 भाज्या कुठून कुठून आणल्यात? आणि मी सांगू का, या भाज्या आहेत सर्व आपल्या शेतावल्या आहेत, काही मी विकत आणल्यात. मला याच्यातली आवडती गोष्ट सगळ्यात या भाज्यातली माझ्या, मला काय ऋषींचा उपवास नाही पण मी खाता आवडेल एकारांना. हा, आणि ललिताला लागतं वलकून, ललिताला वलकूनला वाटतं, म्हणून आता ही भाजी कापतो. आणि ही भाजी झाल्यानंतर आज कापून झाल्यानंतर उद्या तुम्हाला कशी आहे ती रेसिपी भाजी दाखवेन, थोडक्यामध्ये दाखवेन. शॉर्ट व्हिडिओ आहे, त्याच्या हिशोबाने घ्या समजून. आता दाखव सर्व भाजी दाखव, ही डॅकना दाखव सगळी काम. ही डॅकना बघा, ही डॅकना अशी लागतात, कॉपी करायची नाही, यावंच लागतं, अशी डॅकना लागतात. तर तुम्हाला दाखवल्यासारखी बघा ही रोशींची भाजी. आणि आता हे देवाना निवत काढलेत, वहिनी सगळी तयारी झाली. ही रोशींची भाजी आहे, या जेवाल तुम्ही. आता या भाजीसोबत खायला भाकरी बघा, लाल कलरच्या भाकरी आहेत, नाचणी नाही, रात्या तांदूळ आहेत. ही बघा हे ऋषी आहेत, आणि ऋषींची पूजा ही बारक्या चालली बघा. ही बारक्याच्या ऋषी पाहिल्या आहेत, आणि आई सगळा ट्रेनिंग चालली आहे आईची पूजेची. तुम्हाला भाजी बिजी दाखवली, आता ऋषीने तर नैवेद्य दाखवतील. का झाली ऋषींची पूजा? ताल्या वर्षी आंघोळ करून आल्यात. ऋषी सगळे जेवायला बघ, जेवायला ऋषी.